नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आज 8 जानेवारी मोठा निर्णय। 7वा हप्ता खात्यामध्ये जमा 2100 रुपये महिलांना। पैसे चेक करा, राहिलेल्या महिलांना 4 वाजता पैसे। सविस्तर अपडेट आपण जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो कंटिन्यू करायचा आहे, शेवटपर्यंत स्किप न करता व्हिडिओ पाहायचा आहे। आणि पहिल्यांदाच आला असेल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राइब करायचं मात्र विसरायचं नाही, कारण तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करायचं विसरून जाता। त्यामुळे सबस्क्राइब करून ठेवा। अशाच नवनवीन योजनांची माहिती मिळवण्यासाठी आणि लाडकी बहीण योजनेच्या लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी। महाराष्ट्रामध्ये अर्थसंकल्पामध्ये वेगवेगळ्या योजना सरकारने घोषित केलेल्या आणि या सर्व योजना सुरू झालेल्या आहेत। त्यामध्ये सर्वात जास्त गाजली ती म्हणजे लाडकी बहीण योजना। पहा, आता नवीन अर्थसंकल्प सादर होणार आहे काही दिवसामध्ये आणि यामध्येही महिलांसाठी भरपूर योजना पुन्हा नव्याने सुरू होतील। या सर्व योजनांची माहिती तुम्हाला जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करायला विसरायचं नाही। लाडकी बहीण योजना देखील यामध्ये आहे आणि अशाच नवनवीन सर्व योजनांची माहिती तुम्हाला पाहण्यास मिळणार आहे। तर सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया संपूर्ण अपडेट। तर जानेवारी हप्ता 2100 रुपये, 7वा हप्ता खूप दिवसापासून महिला प्रतीक्षा करत आहेत या हप्त्याची। त्या अगोदर मला पटकन सांगा, तुम्हाला 1500 रुपये डिसेंबरचे जमा झाले का? 1500 डिसेंबरचे आले आहेत की नाही हे चेक करायचं आहे। आणि हे कसं चेक करायचं आहे, जर तुम्हाला मेसेज आला नसेल तर अगोदर अकाउंट चेक करून घ्या। अकाउंट चेक करा, कारण बऱ्याच वेळा असं होतं की लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला आले असतात पण मेसेज येत नाही। वैयक्तिक मला तसंच झालेलं आहे, मला मेसेज पडलेला नाही, परंतु डिसेंबरचा हप्ता जमा झालेला आहे। त्यामुळे तुम्ही अकाउंट चेक करायला विसरायचं नाही। अकाउंट चेक करा आणि पैसे आलेत की नाही हे कन्फर्म करा। जर पैसे आले नसतील तरी काळजी करायची गरज नाही। या ठिकाणी पहा, कारण आता तुम्हाला 3000 रुपये खात्यामध्ये जमा होतील। हे 3000 कोणते, तर डिसेंबरचे 1500 आणि जानेवारीचे 1500। आता तुम्ही तर म्हणता, इथं तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे 2100 रुपये। 2100 रुपये जानेवारीचा 7वा हप्ता। नेमकं काय चाललं आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये वेगळी माहिती देता आणि सांगता वेगळं। तर तुम्ही यूट्यूबवर पाहत असाल की 7वा हप्ता 2100 रुपये जमा होणार, 7वा हप्ता 2100 रुपये जमा होणार, अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत। पण खरंच तुम्हाला 2100 रुपये मिळणार आहेत की हे तुम्हाला माहीत आहे का नाही हे अगोदर सांगा। 2100 रुपये कधी मिळणार आहेत, 2100 रुपयासंदर्भात कोणता निर्णय सरकारने घेतलेला आहे, मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे। त्या अगोदर तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ हवा आहे का हे कमेंटमध्ये कमेंट करून सांगा। जर हवा असेल तर आपण त्यावरती व्हिडिओ जरूर बनवू। या ठिकाणी पहा, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना, होय तुम्हालाच, या ठिकाणी सरकारकडून, महाराष्ट्र सरकारकडून 20 लाख घरं जी आहेत ती देण्यात येणार आहेत। 20 लाख घरं मंजूर झालेले आहेत आणि विशेष म्हणजे लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळणार आहे। आत्तापर्यंत सर्वात जास्त घरं महाराष्ट्राला मिळालेली आहेत। पहिल्यांदाच 20 लाख घरं मंजूर झालेले आहेत, 20 लाख घरकुल मंजूर झालेले आहेत। यावर व्हिडिओ मी अगोदर टाकलेला आहे, अधिक सविस्तर हवा असेल तर कमेंट करून सांगा। घरकुल योजनेचे जे फॉर्म आहेत ते लवकरच सुरू होतील आणि हे फॉर्म आल्या म्हणजे हे फॉर्म सुरू झाल्या तुम्हाला कळवण्यात येणार आहे। कागदपत्र कोणती असणार आहेत, काय ही सविस्तर माहिती पाहिजे असेल तर नक्की कमेंट करून सांगा की घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी व्हिडिओ बनवायला। तर आता आपली मेन अपडेट पाहू, ते म्हणजे लाडक्या बहिणींना 2100 रुपये जानेवारीचा हप्ता। या ठिकाणी पहा, जसं लाडक्या बहिणींना जानेवारीच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे, मग ते 2100 असो किंवा 1500 असो, परंतु सरकारमध्येच इथं आपल्याला पाहण्यास मिळत आहे 2100 रुपये आणि 1500 या हप्त्यावरून अर्जांच्या पडताळणीचं जे फरमान निघालेलं आहे त्या संदर्भात राजकीय घमसान सुरू झालेलं आहे। आता लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार आहेत, पण ते कधी मिळणार आहेत, तर ते आपल्याला एप्रिल महिन्यापासून मिळणार आहेत। पण बरेच महिला असं म्हणत आहेत की आम्हाला जानेवारीचाच हप्ता किंवा डिसेंबरचाच हप्ता 2100 रुपये आला नाही, 2100 रुपये यायला पाहिजे होता, हप्ता आला नाही 2100 रुपये। तर माझ्या सर्व बहिणींना सांगायचं आहे मला
की लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला 2100 रुपये मिळणार आहेत. काळजी करायचं कारण नाही. पण हे 2100 रुपये नवीन अर्थसंकल्प सादर झाल्याच्या नंतर नवीन आर्थिक वर्षामध्ये त्या संदर्भातला निर्णय लागू करण्यात येणार आहे. अर्थसंकल्पामध्ये तरतूद होणार आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला मला सर्वांना ज्या आहेत त्या ज्या बहिणी पात्र असतील त्यांना या योजनेचे 2100 रुपये मिळणार आहेत. तोपर्यंत कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका की लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये आज मला खात्यात जमा झाले, 3 वाजता जमा झाले, 4 वाजता जमा झाले, 5 वाजता जमा झाले. असं काहीही झालेलं नाही. आणखीन डिसेंबरचाच हप्ता बऱ्याच महिलांना आलेला नाही. जानेवारीचा तर सोडाच, पण डिसेंबरचाच हप्ता आलेला नाही. तर डिसेंबरचा हप्ता जरी आला नसेल तरी काळजी करू नका, दोन्ही हप्ते एकत्र येतील. बऱ्याच वेळा उशीर होतो हप्ता यायला. जानेवारीचा हप्ता दुसऱ्या आठवड्यामध्ये येणार आहे अशी माहिती आहे. आता दुसऱ्या आठवड्याला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे आज उद्या हे पैसे येऊ शकतात. लाडकी बहीण योजनेचे डिसेंबरचेही पैसे तुम्हाला मिळतील, जानेवारीचेही मिळतील आणि वाढीव 2100 रुपये मार्च महिन्यापासून अर्थसंकल्प सादर झाल्याच्यानंतर एप्रिलमध्ये प्रत्यक्ष तुमच्या अकाउंटला जमा व्हायला सुरुवात होणार आहे. एवढा मुद्दा लक्षात आला असेल का? तर नक्की सांगा. तर अफवांवर कोणताच विश्वास ठेवू नका. लाडकी बहीण योजनेच्या नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद.